Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. Features of business objective. Okay, business objective काय आहेत? We were already learning in last lecture. So basic objective of any types of organization काय असणार आहेत? जर कमर्शियल ऑर्गनायझेशन असेल तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय असेल? मॅक्झिमम प्रॉफिट. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह असेल कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड थर्ड ऑब्जेक्टिव्ह असेल सोशल वेलफेअर. Okay, so the basic objective of any types of organization is customer satisfaction, maximum profit and social welfare. Okay, so तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे कसे असायला हवेत? जर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सेट करायचे आहेत तर ते ऑब्जेक्टिव्ह हे स्मार्ट असणं महत्वाचं आहे. स्मार्ट म्हणजे दिसायला स्मार्ट नव्हे बरं. स्मार्ट दॅट मीन्स रिअलिस्टिक, टाइम बॉन्ड, ओके, मेजरेबल, अचिवेबल. स्मार्टचं काय करायचं आहे? आपल्याला बायफर्केशन करायचं आहे आणि सांगायचं आहे की आपले ऑब्जेक्टिव्ह हे कसे असायला हवे. तर ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी आपण काय करतो? प्लॅनिंग करणार आहोत. ओके, सो काय आहे बघूया आपला क्वेश्चन. सेटिंग ऑफ बिझनेस ऑब्जेक्टिव्ह इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ द बिझनेस. ओके, म्हणजे तुम्हाला कोणताही बिझनेस असा बघायला नाही मिळणार की त्याचे ऑब्जेक्टिव्हच नाही. दॅट मीन्स सेटिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह इज द इसेन्शियल पार्ट ऑफ द बिझनेस. इन फॅक्ट, management process being with the setting organizational objective, strategic planning is applied to every aspect of the business in order to meet its objective. ओके, म्हणजे तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला अचीव्ह करायचे आहेत यासाठी तुम्ही काय करताय? तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करताय. शॉर्ट टर्म प्लॅनिंग असेल त्यामध्ये, मग लॉंग टर्म प्लॅनिंग असेल, मिडल टर्म प्लॅनिंग असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. हे आपण कशासाठी करतो? फॉर अचीविंग द ऑर्गनायझेशनल गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. ओके, सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लक्षात ठेवायचं बघा. ऑब्जेक्टिव्ह इज द इसेन्शियल पार्ट ऑफ एनी टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. कोणत्याही टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन साठी ऑब्जेक्टिव्ह हे कसे असणार आहेत? तर मस्ट असणार आहेत, इसेन्शियल असेल. सो सेटिंग अ ऑब्जेक्टिव्ह इज द इसेन्शियल पार्ट ऑफ द बिझनेस. द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन. सेकंड सेंटेन्स मध्ये काय येऊ दे? द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन कोणते असतात? कस्टमर सॅटिस्फॅक्शन, मॅक्झिमम प्रॉफिट अँड सोशल वेलफेअर. हे तीन ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. हे बेसिक आहेत. हा, फर्स्ट काय असणार आहे? मॅक्झिमम प्रॉफिट म्हणा किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणा. आता मॉडर्न डेज मध्ये किंवा मॉडर्न इरामध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शनला आधी इम्पॉर्टन्स दिलं जातं. जर तुम्ही कस्टमर सॅटिस्फाय केला ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रॉफिट हा मिळणार आहे. पण ज्या कमर्शियल ऑर्गनायझेशन आहेत ह्या आधी प्रॉफिटला इम्पॉर्टन्स देतात. त्यामुळे हा थोडासा एक रेअर डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल. प्रॉफिट आधी की कस्टमर आधी. पण आपण सांगणार काय आहोत? कस्टमर सॅटिस्फॅक्शन, देन मॅक्झिमम प्रॉफिट अँड देन सोशल वेलफेअर. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. सेम टाइमला लिहून Yes, ma'am. करा. हा, ठीक आहे. चला, फीचर्स ऑफ बिझनेस ऑब्जेक्टिव्ह काय सांगितलेलं आहे बघूया. फर्स्ट फीचर आहे ऑब्जेक्टिव्ह शुड बी अंडरस्टँडेबल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सेट करणार आहात हे कसं असायला हवं? इझी टू अंडरस्टँड. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये नेहमीच नवीन नवीन एम्प्लॉईज हे इंट्रोड्यूस होत असतात, है ना. नेहमीच आपण काय करत असतो? एम्प्लॉईजना रिक्रूट करत असतो. तर तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ते कशा पद्धतीने अचीव्ह करायचं आहे हे इझिली अंडरस्टूड असावं. दॅट इज वाय हियर से ऑब्जेक्टिव्ह शुड बी अंडरस्टँडेबल. So in order for a company to establish a business objective, understand where it stands and where it has been. आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठेपर्यंत जायचं आहे. It then determine what is your goal and how it will attain them. It's very important thing. लक्षात ठेवा, आज आपण कुठे आहोत? आपण आपला गोल ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी आपल्याला कुठे जायचं आहे? म्हणजे फ्युचर मध्ये आपल्याला कितपत इफोर्ट घ्यावे लागणार आहेत, करंट मध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ऑल दिस थिंग आर इन्क्लुडिंग अंडर युअर अंडरस्टँडिंग कॉन्सेप्ट. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. लक्षात ठेवा, अंडरस्टँडिंग म्हणजे फक्त ते ओके हा अचिव्हिंग मॅक्झिमम प्रॉफिट हा ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला समजायला पाहिजे, म्हणजे अंडरस्टँडिंग नव्हे बरं. अंडरस्टँडिंग म्हणजे काय सांगितलेलं आहे? आज तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला तुमचा ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी कुठेपर्यंत पोहोचायला हवंय, त्यासाठी तुम्हाला कोणते इफोर्ट घ्यावे लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या अंडरस्टँडेबल कॉन्सेप्ट मध्ये इन्क्लूड होतील. ओके, सो
understand where it stands and where it has been. It then determine what is goal and how it will attain them. तुम्ही तुमचे गोल कसे अटेन करणार आहात हे सगळं यामध्ये आलं पाहिजे. सेकंड पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह शुड बी मेजरेबल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ऑल्सो. हेच आहे हा, म्हणजे आपण जे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये सांगितलं ना, ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी स्मार्ट. स्मार्ट लिहून ठेवा बरं कॅपिटल मध्ये. स्मार्ट स्टँड फॉर तुम्हाला लिहायचंय पुढे, मी थोड्या वेळाने तुम्हाला विचारेन. स्मार्ट स्टँड फॉर आता काय काय येतात बघा. मेजरेबल येईल, अचिवेबल येईल, रिअलिस्टिक येईल, टाइम बॉन्ड येईल. ओके, सो वन बाय वन आपण हे फीचर मध्येच बघणार आहोत. सेकंड काय आहे, ऑब्जेक्टिव्ह शुड बी मेजरेबल. आपण कितपत काम केलेलं आहे, कितपत नाही केलेलं आहे, या गोष्टी वी कॅन इझिली मेजर. असं ऑब्जेक्टिव्ह सेट करा जेणेकरून तुम्हाला ते मेजर करता आलं पाहिजे. ओके, सो काय सांगितलेलं आहे सेकंड फीचर मध्ये, ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी मेजरेबल. ओके, शुड बी मेजरेबल. सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन ऑर्गनायझेशन मस्ट बी मेजरेबल. मेजर म्हणजे काय बरं, त्याला मापायचंय का, एखादी टेप पट्टी घ्यायची, मीटर पट्टी घेऊन त्याला हे करायचं, काउंट करायचं आहे का, नाही. मेजर म्हणजे काय, तर आपण आपलं गोल ऑब्जेक्टिव्ह कितपत अचीव केलेला आहे हे मेजर करता आलं पाहिजे. ओके, हे काउंट करता आलं पाहिजे. याचं कुठेतरी रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये आपल्याला त्या गोष्टी मेन्शन करता आल्या पाहिजे. दॅट मीन्स मेजरेबल. Unless the objective are set, the organization will not be able to compare with the actual performance with the planned target. Objective give the business a clearly defined target. Okay, तुमच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुमचं टार्गेट सेट आहे, राईट. तुमच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुमचं टार्गेट सेट आहे. तुम्ही काय केला, एक ऍक्च्युअल प्लॅन प्रिपेअर केला. तो प्लॅन तुम्हाला कसा अचीव करायचा आहे, तुम्ही एक काहीतरी स्टँडर्ड सेट करून ठेवलेला आहे. मेजर करणं म्हणजे काय हो, तुम्ही जे स्टँडर्ड सेट केलेलं आहे आणि तुमचा ऍक्च्युअल परफॉर्मन्स हा तुम्हाला मेजर करायचा आहे. ओके, मेजरेबल मीन्स इट इज द रिलेशनशिप बिटवीन स्टँडर्ड परफॉर्मन्स विथ ऍक्च्युअल परफॉर्मन्स. तुमचं स्टँडर्ड आणि ऍक्च्युअल हे दोन वर्डिंग महत्वाचे आहेत हा, इथे लक्षात ठेवा. मेजर म्हणजे काय, पहिलं सिंपल येऊ दे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन ऑर्गनायझेशन मस्ट बी मेजरेबल. मेजरेबल मीन्स हे सांगता आलं पाहिजे. मेजरेबल मीन्स वी or measurable means comparison between actual performance with standard performance. Compare करायचंय तुम्हाला हा, comparison between actual performance with standard performance. तुम्ही जे काय केलेलं आहे आणि जे तुम्ही सेट करून ठेवलं होतं ते बरोबर आहे ना, की आपण कुठल्या भलत्याच रोडने जातोय असं नको व्हायला पाहिजे. आपण जे सेट केलं होतं, आपण जिथे कॉन्सन्ट्रेट केलं होतं तिथेच आपण जातोय का, आपण प्रॉपर रोड मॅप वरती आहोत का, हे बघणं म्हणजे मेजरेबल. इज इट क्लिअर सेकंड पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. बॉयज कोण नाही आहेत का क्लासमध्ये? गर्ल पॉवर फक्तच दिसते. असो, चला पुढे जाऊया आपण. ऑब्जेक्टिव्ह नंबर 3, हायरार्की ऑफ ऑब्जेक्टिव्ह. हायरार्की सुद्धा महत्वाची आहे बरं, म्हणजे असं नाही की अरे मला काय करायचं हेच कळत नाही, असं नको. सो हायरार्की मीन्स लेवल. हायरार्की मीन्स लेवल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलेले आहेत, काही लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह सेट केले आहेत, काही शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह सेट केले आहेत. ओके, सो हे हायरार्की आधी तुम्हाला सेट करता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर माझा ऑब्जेक्टिव्ह आहे की मला काय करायचं आहे, 10 लाखाचा टर्नओव्हर काय करायचा आहे, माझं टार्गेट आहे, तर त्यासाठी मला आजचं ऑब्जेक्टिव्ह आधी मला क्लिअर असलं पाहिजे. सिंपल ऑर्गनायझेशन मधलं राहू दे, तुमचं एखादा ऑब्जेक्टिव्ह सांगा बरं, तुमचं एखादं एम सांगा. जर तुम्ही ठरवलं असेल बीकॉम कोर्स जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा माझ्याकडे डिस्टिंक्शन मार्क असायला हवे है ना, किंवा मी ओ ग्रेड मध्ये पास व्हायला हवाय, तर त्यासाठी तुम्हाला आज लेक्चर अटेंड करणं महत्वाचं आहे, आजचा स्टडी कम्प्लीट करणं महत्वाचं आहे, आजच्या सिलेबस वरती कॉन्सन्ट्रेट करणं महत्वाचं आहे. असं नाहीये की डिरेक्टली तुम्ही टीवायला गेलात आणि तुम्हाला ओ ग्रेड मार्क मिळाले, नो. म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा तुमची हायरार्की ही मस्ट असणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? हायरार्की म्हणजे लक्षात आली का? हायरार्की म्हणजे लेवल. हायरार्की मीन्स लेवल ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. ओके, सो हायरार्की मीन्स लेवल. सो ऑल द ऑब्जेक्टिव्ह आर नॉट इक्वली इम्पॉर्टंट. इट्स व्हेरी सिम्पल थिंग ना. जर तुमच्याकडे 10-15 ऑब्जेक्टिव्ह आहेत, ह्या प्रत्येकाला आपण सेम इम्पॉर्टन्स देतो का हो, सेम वेटेज देतो का? नाही. So all the objectives are not equally important. It should be achieved
अकॉर्डिंग टू इट्स प्रायोरिटी अँड इम्पॉर्टन्स. तुमची प्रायोरिटी काय आहे, तुमचं इम्पॉर्टन्स काय आहे, ह्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या असणार आहे. सो द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह शुड बी अचीव फर्स्ट. तुमचं महत्वाची गोष्ट काय आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, जे खूप महत्वाचं आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही फर्स्ट कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे त्यावरती, अँड देन मग सिक्वेन्स प्रमाणे तुम्ही काय करा, बाकीच्या ऑब्जेक्टिव्हला इम्पॉर्टंट हे देऊ शकता. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. Yes, ma'am. Yes, ma'am. सिंपल पहिले ऍज इट इज मेन्शन करा. हायरार्की मीन्स लेवल पहिलं येऊ दे. त्याच्यानंतर ऑल द बिझनेस ऑब्जेक्टिव्ह आर नॉट इक्वली इम्पॉर्टंट, सो इट शुड बी अचीव अकॉर्डिंग टू इट्स प्रायोरिटी अँड इम्पॉर्टन्स. आपण आपल्या प्रायोरिटी आणि इम्पॉर्टन्स नुसार काय करणार आहोत, आपण आपले ऑब्जेक्टिव्ह हे अचीव करणार आहोत. देन मल्टिपल्सिटी ऑफ ऑब्जेक्टिव्ह. बिझनेस डज नॉट हॅव अ सिंगल ऑब्जेक्टिव्ह. कधीच नसणार. तुम्ही एकच टार्गेट हवं तर मला टर्नओव्हर अचीव करायचं आहे, टर्नओव्हर हेच टार्गेट आहे, नो. ऑर्गनायझेशन मध्ये खूप सारे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. मला टर्नओव्हर काय करायचं आहे, इतका टर्नओव्हर मी मिळवणार आहे, इतक्या टर्नओव्हर मी अचीव करणार आहे. पण त्याचबरोबर माझं ऑब्जेक्टिव्ह काय असायला हवं, माझे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना सुद्धा मला सॅटिस्फाय करायला हवं. ज्या पर्सन कडून मी रॉ मटेरियल आणणार आहे त्याला सुद्धा सॅटिस्फाय करायला हवं. जर लोन मिळत नसेल तर मला बँकेकडून लोन घ्यावं लागेल, म्हणजे बँकला रेग्युलर लोन पे करून त्यांना सुद्धा सॅटिस्फाय करायला हवं, है ना. म्हणजेच तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे कसे असणार आहेत, तर मल्टिपल्सिटी ऑफ ऑब्जेक्टिव्ह. सो दे आर मल्टिपल इन नेचर. प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी आहे, प्रत्येकाचे इम्पॉर्टन्स वेगळं आहे, पण आपण ह्या मल्टिपल नेचरला इम्पॉर्टन्स देणं तितकंच महत्वाचं असते. सो द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एव्हरी बिझनेस इज प्रॉफिट. पण शेवटी आपलं टार्गेट काय आहे, कुठे ना कुठेतरी आपण आधी काय करतो, प्रॉफिटला इम्पॉर्टन्स देतो. So the primary objective of every business is profit. So follow with customer satisfaction. मग त्यासाठी काय करायला हवं, प्रॉफिट मिळवणे म्हणजे एम्प्लॉईज एक्सप्लोटेशन करणे आहे का, एम्प्लॉईजना खूप सारं कामाला लावणं म्हणजे प्रॉफिट मिळवणं आहे का, किंवा कस्टमरला कशाही वस्तूचं कोणत्याही क्वालिटीचे गुड्स सेल करणं म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे का, नाही. हे लक्षात ठेवा. मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय येणार आहे, तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. Okay, so business also has objective towards society that comprise of employees, shareholder, creditors, government, etc. etc. जसं की मी सांगितलं, those person are directly and indirectly connected with business. ह्या सगळ्यांसाठी तुमचा काहीतरी रोल असतो, and these are objective. This is objective. हे तुम्हाला काय करायचे असतात, तर अचीव करायचे असतात. So ऑब्जेक्टिव्ह इज मल्टिपल इन नेचर, म्हणून त्याला मल्टिपल इन नेचर असं म्हटलेलं आहे. आर यू गेटिंग? लक्षात आला का पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. पॉइंट नंबर नेक्स्ट. मी स्मार्टचं तुम्हाला मिनिंग विचारणार आहे, तो तयार करून ठेवा पुढे. अचिवेबल. पॉइंट नंबर नेक्स्ट. बिझनेस गोल्स और बिझनेस ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी अचिवेबल. ऑब्जेक्टिव्ह कसे असायला हवे, तो अचिवेबल. अरे म्हणजे तुमची कपॅसिटी ओळखा, मग ऑब्जेक्टिव्ह सेट करा, मग तुम्हाला ते अचीव करता आले पाहिजे, है ना. म्हणजे जर आज 35% मार्क्स मिळवणारा स्टुडंट म्हणायला ऍट एनी कॉस्ट मला काय करायचं, युनिव्हर्सिटीमध्ये रँक मिळवायचा आहे, मिळवू शकेल तो, नो डाऊट. त्यासाठी त्याला तशी इफोर्ट करावे लागते, है ना. जर आपण ओके आपल्याकडे माहिती आहे, हा मैं तेरे लिए चांद सितारे तोड के लाऊंगा, अरे पॉसिबल आहे का बाबा, म्हणजे तितकंच प्रॉमिस करा जितकं की तुम्ही काय करू शकाल, ते अचीव करू शकाल. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे सांगायचं काय आहे, तर तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह सेट करताना आधी कॉन्सन्ट्रेट करा, आपण हे अचीव करू शकतो का बरं, तर ते सेट करा, अदरवाइज तिकडे जाऊच नाही, है ना. सो द ऑर्गनायझेशन गोल्स विच कॅन बी अचीव्ड टेकिंग इन टू कन्सिडरेशन इट्स कॅपॅबिलिटी अँड रिसोर्सेस. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. काय सांगायचं आहे, कन्सिडरेशन इज कॅपॅबिलिटी अँड रिसोर्सेस. कॅपॅबिलिटी असते बऱ्याच वेळी, पण रिसोर्सेस नसतात. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करणं खूप महत्वाचं आहे, है ना. त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन फार महत्वाचं असतं. सो द ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी फेसिबल इनफ टू कीप टीम मेंबर मोटिवेटेड टू स्ट्रीव टुवर्ड्स इट्स अचीवमेंट. ओके, तुम्हाला तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे अचीव करता आले पाहिजे. सो अचीव साठी काय महत्वाचं आहे, सो वी कॉन्सन्ट्रेट ऑन कॅपॅबिलिटी अँड रिसोर्सेस. हे दोन वर्डिंग महत्वाचे असते, कॅपॅबिलिटी अँड
this goes. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Hmm. Yes, ma'am. Next. Yes, ma'am. Good. Objective should be specific. स्पेसिफिक असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बरं. काहीतरी सेट करून ठेवलेलं आहे आणि आपणच म्हणाले ते हे ना क्या चाहते हो असं नको व्हायला. म्हणजे खूप सारा काहीतरी गोंधळ करून ठेवलाय असं नको. म्हणजे तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे स्पेसिफिक असणं महत्वाचं आहे. सो ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी स्पेसिफिक इन टर्म्स ऑफ टाइम, क्वालिटी अँड क्वांटिटी. Specific objective help in accomplishment of these objective in a specific time frame and resource availability. आपल्याकडे किती रिसोर्सेस आहेत ते कितपर्यंत अवेलेबल असणार आहेत तेवढेच ऑब्जेक्टिव्ह स्पेसिफाय करा. सपोज 1 मंथचा पिरियड आहे माझ्याकडे आणि 1 मंथच्या पिरियड मध्ये मला इतकेच एम्प्लॉईज अवेलेबल होणार आहेत तर तेवढेच ऑब्जेक्टिव्ह सेट करा. इफ द ऑब्जेक्टिव्ह आर स्पेसिफिक इट गिव्ह द प्रिसाइज रिझल्ट. जर तुमचे ऑब्जेक्टिव्ह स्पेसिफिक असतील ऑब्विसली तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला प्रिसाइज रिझल्ट ही मिळू शकतात. ओके, म्हणून काय सांगायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी स्पेसिफिक. ते स्पेसिफिकच असायला हवे. ते खूप सब्जेक्टिव्ह असता कामा नये. ऑब्जेक्टिव्ह असतील तर व्हेरी गुड. लास्ट पॉइंट, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. Objective can be expressed in qualitative and quantitative terms. Quantitative, that means we can easily count in numerical form and numerical terms. Okay, for example, तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे कसे असायला हवेत, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही फॉर्म मध्ये असायला हवेत. म्हणजे तुम्ही एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट नाही करायचे. दॅट मीन्स क्वांटिटी. क्वालिटी सुद्धा तितकेच महत्वाची आहे. सो ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी एक्सप्रेस इन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह टर्म्स. That is value, number of terms, increase in sale, market share, rate of return or rate of production, etc., etc. And qualitative objective means that example सांगता आली पाहिजे. For example, we concentrate on our goodwill, worker satisfaction, employee satisfaction. ज्या गोष्टी आपण नंबर मध्ये नाही काउंट करू शकत पण आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला गुडविल मेजर करायचं आहे. आता कॉमर्स मध्ये आलोय तर आपण, नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम आपण अकाउंटन्सी मध्ये अमाऊंट मेन्शन करतो गुडविलची, पण त्या एक मेथड आहे अकाउंटिंग. पण जर तुम्ही विचार कराल गुडविल कसं आपण मेजर करू शकतो, कॉमर्सचे जेव्हा आपण स्टडी करतोय तेव्हा तुम्ही म्हणाल आपल्या बिझनेसचं गुडविल आपल्याला काय करायचं आहे, जज करायचं आहे. म्हणजेच तुमच्या ऑर्गनायझेशन मधून किती कस्टमर सॅटिस्फाय आहे, एम्प्लॉईज किती सॅटिस्फाय आहे, तुम्ही कशा पद्धतीने सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, तुमची ऑर्गनायझेशन कंझ्युमरला माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात येईल ओके आम्ही आमचं गुडविल कुठेतरी मार्केटमध्ये काय केलेलं आहे, अचीव्ह केलेलं आहे, आम्ही एका सर्टन स्टेजला आहोत, एका सर्टन पोझिशनला आहोत. ओके, लक्षात येते का? दॅट मीन्स गुडविल. वर्कर सॅटिस्फॅक्शन, वर्कर डिससॅटिस्फॅक्शन, ज्या गोष्टी आपण काय करू शकतो, त्यांच्याकडे बघून, त्यांच्या एक्सपेक्टेशन बघून, त्यांचा परफॉर्मन्स बघून वी कॅन जज. आता वर्कर जॉब सॅटिस्फॅक्शन आपल्याला काय करायचं आहे, काउंट करायचं आहे. त्याला विचारू शकतो का रे, हा तू किती किलो सॅटिस्फाय झालास रे आजच्या कामातून, नाही ना. आपण ज्या गोष्टी न्यूमरिकल टर्म मध्ये नाही काउंट करू शकत, बट वी कॅन जज और वी कॅन मेजर इन परफॉर्मन्स, व्हाया परफॉर्मन्स. फॉर एक्झाम्पल एम्प्लॉईज खूप सॅटिस्फाय आहे, तो त्याचा 100% देतोय, तो त्याचं छान काम करतोय, म्हणजे आपल्या लक्षात येईल आपण ज्या सर्व्हिसेस एम्प्लॉईजना प्रोव्हाइड करतोय त्यामधून तो सॅटिस्फाय आहे. लक्षात येतंय? फॉर देन ऑल्सो कस्टमर, कस्टमर सॅटिस्फाय आहे कशावरून लक्षात येईल, जर तो तुमचा रेग्युलर कस्टमर असेल, कस्टमर तुमच्याच प्रोडक्ट यूज करत असेल तर तुम्ही काय म्हणाल, ओके हा कस्टमर नेहमीच आपले प्रोडक्ट यूज करतो म्हणजे तो काय आहे तर सॅटिस्फाय आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. अँड लास्ट फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल सुद्धा महत्वाचा आहे पॉइंट ऑब्जेक्टिव्ह मध्ये. फ्लेक्झिबिलिटी मीन्स दॅट कीप ऑन चेंजिंग. तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे फ्लेक्झिबल असायलाच हवे, नाहीतर तुम्ही म्हणाल हा कोविडची सिच्युएशन आहे आणि मला टर्नओव्हर करायचं आहे, काही झालं तर टर्नओव्हर करायचं आहे. नो, तुम्ही चेंज करा ऍज पर सिच्युएशन, ऍज पर द बिझनेस एन्व्हायरमेंट. वी कॅन इझिली चेंज अवर ऑब्जेक्टिव्ह. तुम्हाला तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे चेंज करता आले पाहिजे. चेंज करता आले पाहिजेत म्हणजेच काय हो, ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी फ्लेक्झिबल इन नेचर.
तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे फ्लेक्झिबल नेचरचे असायला हवेत. दॅट मीन्स नॉट बी रिजिड असता कामा नये, नॉट बी रिजिड. सो बिझनेस एन्व्हायरमेंट कीप ऑन चेंजिंग. का फ्लेक्झिबल असायला हवेत? कारण बिझनेस एन्व्हायरमेंट काय आहे ते चेंज होणारा फॅक्टर आहे. ओके, कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन, कंझ्युमरची फॅशन, कंझ्युमरचा लाईक डिसलाईक हा ऑलवेज चेंज होत असतो. दॅट इज वाय अवर ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी फ्लेक्झिबल इन नेचर. ओके, आपण एक 5 मिनिटांमध्ये रिवाइज करूया. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं? Setting objective is the essential part of the business. So basic objective of the organization is profit maximization, customer satisfaction and social welfare. Objective must be SMART. SMART stand for mention करा. Then first objective must be understandable. So our objective must be understandable. ते कसे असायला हवेत? Understandable हवेत. That means understand where it stand and where it has been. Okay, हे महत्त्वाचं असतं. Second, objective must be मेजरेबल. ओके, तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे कसे असायला हवेत? मेजरेबल हवेत. दॅट मीन्स ऑब्जेक्टिव्ह आर सेट द ऑर्गनायझेशन विल नॉट हॅव एबल टू कम्पेअर ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द स्टँडर्ड परफॉर्मन्स. दॅट मेजरेबल म्हणजे काय सांगितलं होतं? ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी मेजरेबल. दॅट मीन्स वी कॅन इझिली मेजर अवर ऑब्जेक्टिव्ह विथ स्टँडर्ड परफॉर्मन्स. स्टँडर्ड परफॉर्मन्स सोबत तुम्हाला ते मॅच करता आले पाहिजे. दॅट्स हायरार्की ऑफ ऑब्जेक्टिव्ह. दॅट मीन्स hierarchy means level and all the objective are not equally important for organization. That is why we decide the priority and importance. So तुमचा जे काही प्रायोरिटी आहे, जी इम्पॉर्टन्स आहे त्याप्रमाणे मग तुम्ही काय करा ते अचीव करा. देन नेक्स्ट, मल्टिपल्सिटी ऑफ ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह इज मल्टिपल इन नेचर. ओके, ऑब्जेक्टिव्ह हे कसे असणं महत्वाचे आहे? मल्टिपल इन नेचर बिकॉज दोज पर्सन आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ बिझनेस. त्या प्रत्येकासाठी आपण काय केले पाहिजेत? ऑब्जेक्टिव्ह हे सेट केले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई, शेअर होल्डर, क्रेडिटर्स, गव्हर्नमेंट एक्सेट्रा एक्सेट्रा. हा प्रत्येकासाठी तुमचा ऑब्जेक्टिव्ह असणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स मल्टिपल इन नेचर. अचिवेबल. बिझनेस गोल्स मस्ट बी अचीव. तुमचं ऑब्जेक्टिव्ह वी कॅन इझिली अचीव. आपल्याला त्यासाठी खूप सारे इफोर्ट्स घेणं गरजेचं नाहीये किंवा दॅट मीन्स वी कांट पॉसिबल दिस टाइप्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह असं कुठे असता कामा नये. तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे अचिवेबल असले पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही ते काय करा? सेट करा. सो दॅट मीन्स हिअर वी टोटली कॉन्सन्ट्रेट ऑन अवर कॅपॅबिलिटी अँड रिसोर्सेस. इथे काय लक्षात ठेवायला सांगितले तुम्हाला मी? हे दोन वर्ड, कॅपॅबिलिटी अँड रिसोर्सेस. बिझनेस गोल्स मस्ट बी अचिवेबल. दॅट इज वाय हिअर वी कॉन्सन्ट्रेट ऑन अवर कॅपॅबिलिटी अँड अवर रिसोर्सेस. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह शुड बी स्पेसिफिक. तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे कसे असायला हवेत? स्पेसिफिक असायला हवे. सो ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी स्पेसिफिक इन टर्म्स ऑफ टाइम, क्वालिटी अँड क्वांटिटी. ह्या तिन्ही गोष्टीवरती तुम्ही काय करा? कॉन्सन्ट्रेट करा. टाइम, क्वालिटी अँड क्वांटिटी. सो स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह वी कॅन इझिली अचीव हे सांगायचं. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी एक्सप्रेस इन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह टर्म. क्वालिटेटिव्ह मध्ये काय येतं आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये काय येतं हे मात्र इथे सांगायला हवं. क्वांटिटेटिव्ह मध्ये काय? वी कॅन इझिली काउंट अवर ऑब्जेक्टिव्ह इन न्यूमरिकल फॉर्म. दॅट मीन्स इन्क्रीज इन सेल, मार्केट शेअर, रेट ऑफ रिटर्न एक्सेट्रा एक्सेट्रा. ज्या गोष्टी आपण नंबर मध्ये काउंट करू शकतो दॅट मीन्स क्वांटिटी. क्वालिटी दॅट मीन्स वी कांट मेजर इन न्यूमरिकल फॉर्म. वी कांट मेजर इन न्यूमरिकल फॉर्म. फॉर एक्झाम्पल गुडविल, वर्कर सॅटिस्फॅक्शन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन एक्सेट्रा एक्सेट्रा. And last objective, flexible. Business objective is flexible in nature. It must. Okay, हे महत्वाचे आहे. ते फ्लेक्झिबल असायला हवे. It must not be rigid. हे रिजिड असता कामा नये because we change our objective as per the business environment. We change our objective as per the business environment. Is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. 5 मिनिट आहेत, पुढे जाऊया आपण. एक्सप्लेन टाइप्स ऑफ बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. आता आपले ऑब्जेक्टिव्ह बघा, त्यामध्ये पण जसं म्हटलं आपण दोज पर्सन आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ बिझनेस. ह्या प्रत्येकासाठी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह हे सेट करायला हवे.
यानुसार त्याचं बायफर्केशन केलेलं आहे टाइप्स ऑफ बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. So objective represent the purpose for which an organization has been started. Objective काय सांगतात की तुमचा बिझनेस हा कशासाठी स्टार्ट झालेला आहे ना. ऑब्जेक्टिव्ह काय सांगतात, व्हॉट इज युअर पर्पज, व्हॉट इज युअर मिशन, व्हॉट इज युअर एम, काय आहे तुमचं एम, त्यासाठी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह काय करू शकता, तुमचे रिप्रेझेंट करू शकता. सो ऑब्जेक्टिव्ह गाईड अँड ग्रोवन द ऍक्शन अँड बिहेवियर ऑफ द बिझनेसमॅन. ऑब्जेक्टिव्ह हे काय आहे, ते गायडन्स आहे. ऑब्जेक्टिव्ह मुळे आपल्याला एक गाईड मिळतो की हा आपल्याला काय करायचं आहे. ऍक्शन अँड बिहेवियर ऑफ द बिझनेस. अकॉर्डिंग टू विलियम गुलिक, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह आर दोज एंड which the organization seek to achieve through its existence and operation. आणि तुम्ही त्याच्याशी रिलेटेड जे काही एक्झिस्टन्स ऑपरेशन आहे हे काय करता, तर स्टार्ट करता आणि तिथे. सो बघूया आपण. So types of business objective classified into these category: economic objective, social objective, organic objective, human objective and national objective. Okay, म्हणजे सपोज आता आपण इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्हला फोकस केलेला आहे, तर इकॉनॉमिक म्हणजे काय, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह मीन्स दोज ऑब्जेक्टिव्ह इज रिलेटेड टू मनी अँड मनीज वर्क. थोडक्यात लक्षात ठेवायचं. ओके, दोज ऑब्जेक्टिव्ह इज रिलेटेड टू मनी अँड मनीज वर्क. दिस इज कॉल्ड द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. सो मग काय असणार आहे बरं, मनी आणि मनीशी रिलेटेड. फर्स्ट येईल प्रॉफिट अर्निंग. सो प्रॉफिट इज द लाईफ ब्लड ऑफ द बिझनेस विदाउट विच नो बिझनेस कॅन सर्व्हाइव्ह इन द कॉम्पिटेटिव्ह मार्केट. जर आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं असेल, जर आपल्याला ग्रोथ करायची असेल, तर आपलं पहिलं ऑब्जेक्टिव्ह व इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह इज मस्ट. प्रत्येक ऑर्गनायझेशन साठी काय असणार आहे, ते मस्ट असणार आहे. कारण काय म्हटलं जातं, प्रॉफिट इज द लाईफ ब्लड ऑफ बिझनेस. Without profit, we can't survive in competitive market. So, in fact, profit maximization is the primary objective for business. Okay, हे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही आणखी यामध्ये काही सांगू शकता. सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द बिझनेस इज डिपेंड्स ऑन मॅक्सिमम प्रॉफिट अँड प्रॉफिट इज नेसेसरी फॉर अवर सर्वायवल, ग्रोथ अँड एक्सपान्शन एक्सेट्रा एक्सेट्रा. Is it clear? Point number first. Yes. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आधी दोनच पॉइंट घेऊया आपण. एकंदरीत तुमचा उत्साह बघता लक्षात येते बघा. रेग्युलर इनोव्हेशन. सो इनोव्हेशन मीन्स समथिंग न्यू ऑर चेंज. म्हणजे त्याच गोष्टी रटाळपणे चालू आहे ऑर्गनायझेशन मध्ये. तुम्ही सर्व्हाइव्ह कराल का हो, तुमचं एक्सपान्शन होईल का, तुमची ग्रोथ होईल का, नाही. दॅट मीन्स जेव्हा आपल्याला प्रॉफिट कडे जायचं, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचं आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, हिअर बी कॉन्सन्ट्रेट ऑन इनोव्हेटिव्ह थिंग अँड न्यू आयडियाज. है ना, आपल्याला काहीतरी इनोव्हेशन असणं महत्वाचं आहे. सो विच ब्रिंग अबाउट द इम्प्रुव्हमेंट इन प्रोडक्ट, प्रोसेस ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू द फायनल कन्झ्युमर. म्हणजे सगळ्या गोष्टीत तुम्ही इनोव्हेशन आणा. म्हणजे असं नको की फक्त प्रोडक्शन मध्ये आणलंय, दॅट मीन्स इनोव्हेशन. नो, इनोव्हेशन हे कुठून असायला हवं, प्रोसेस ऑफ प्रोडक्शन पासून डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस पर्यंत. इनोव्हेशन म्हणजे लक्षात ठेवा, इनोव्हेशन मीन्स समथिंग न्यू, लाईक अ क्रिएटिव्हिटी, लाईक अ न्यू थिंग, लाईक अ डेव्हलपमेंट. हे इनोव्हेशन असायला हवं. अँड लास्ट पॉइंट, बेस्ट पॉसिबल यूज ऑफ रिसोर्स. Business activity require various resources like main material, money and machine. ह्या गोष्टीचा तुम्ही ऑप्टिमम युटिलायझेशन केलं पाहिजे. बेस्ट युटिलायझेशन करणं महत्वाचं आहे, तरच त्याला आपण इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह असं म्हणू शकतो. The availability of these resources is usually limited. So thus, every business should try to make the best possible use of these resources. हे ऑब्जेक्टिव्ह किंवा हे रिसोर्सेस आहेत हे लिमिटेड आहे, म्हणून त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन करणं महत्वाचं. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सोशल ऑब्जेक्टिव्ह आपण नेक्स्ट लेक्चरला Yes, ma'am. ओके, चलो, थँक्यू, बाय, हॅव अ नाईस डे.